नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील विधवा महिला, निराधार महिला, घटस्फोटित महिला तसेच एकल सर्व महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आपण म्हणत होतो की अधिवेशनात महिलांसाठी या ठिकाणी आवाज उठवणे गरजेचे आहे, एकल महिलांसाठी मोर्चा होणे गरजेचे आहे। तर मग आता त्याच पद्धतीनं एकल महिलांसाठी महामोर्चा काढण्यात आलेला आहे। उपविभागीय कार्यालयावर हा महामोर्चा काढण्यात आलेला आहे। सरकारकडे पेन्शनवाढीची मागणी करण्यात आलेली आहे, तसेच थकीत अनुदान देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। मोफत शिक्षण, घरकुल अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर मग हा मोर्चा कुठे काढण्यात आलेला आहे आणि कोणकोणत्या मागण्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मग मित्रांनो तसेच भगिनींनो, या ठिकाणी आपण बघू शकता की लातूर या ठिकाणी हा महामोर्चा काढण्यात आलेला आहे। लातूरमधील परतूर या उपविभागीय कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर परतूर येथे विविध मागण्यांसाठी एकल, विधवा, परित्यक्त्या, निराधार महिलांनी महाराष्ट्र राज्य शेतकरी युनियन लाल बावटाच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सोमवारी हा मोर्चा काढलेला आहे। यावेळी महिला उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निराधार महिलांना लाडकी बहीण व संजय गांधी निराधार दोन्ही योजना एकत्रित देण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यावेळेस या संघटनेचे अनेक कार्यकर्त्या या ठिकाणी उपस्थित होत्या, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। असाच मोर्चा सर्व महाराष्ट्रभर निघणे गरजेचे आहे, तेव्हाच या ठिकाणी सरकारला तसेच जनतेला एकल महिला, निराधार महिला यांचे दुःख कळेल, त्यांचे अडचणी कळतील। तर या ठिकाणी बघा, त्या वेळेस विविध मागण्या करण्यात आलेल्या आहे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे। तर कोणती मागणी आहे, तर सर्वप्रथम प्रमुख मागणी करण्यात आलेली आहे की KYCच्या कारणाने मागील 5 ते 6 महिन्याचे थकीत राहिलेले अर्थसहाय्य वाटप करा। म्हणजे ज्या महिला संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील आहे त्यांचे 5-6 महिन्यापासूनचे थकीत अनुदान आहे। आपल्या सर्वच निराधार बांधवांचे थकीत अनुदान राहिलेले आहे, तर या थकीत अनुदानाचे वाटप करणे गरजेचे आहे। 5-6 महिन्याचे थकीत अर्थसहाय्य लवकरात लवकर मिळावे। तसेच एकल महिलांना महागाईच्या प्रमाणात 10 लाखाचे घरकुल द्या, 10 लाखाचे घरकुल देणं गरजेचे आहे असं त्यांची मागणी आहे। एकल महिलांना प्राधान्य देऊन गावातच मनरेगाची कामे देऊन स्थलांतर थांबवा। ज्या एकल महिला आहे, विधवा महिला आहेत, घटस्फोटित महिला आहेत, त्यांना त्यांच्या गाव पातळीवर जवळच या ठिकाणी रोजगार मिळणे गरजेचे आहे। एकल महिलांच्या पाल्यांच्या लग्नासाठी 5 लाख रुपये द्या। ज्या एकल महिला आहे त्यांच्या पाल्यांच्या लग्नासाठी 5 लाख रुपयाची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एकल महिलांना 35 किलो मोफत धान्य द्या अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एकल महिलांच्या पाल्यांना मोफत शिक्षण द्या। जे एकल महिलांचे पाल्य आहे त्यांना मोफत शिक्षण देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। एकल महिलांच्या बालसंगोपन योजना निधीत महागाईच्या प्रमाणात वाढ करून प्रत्येकी 5,000 रुपये प्रतिमाह द्यावा। जे बालसंगोपन योजना आहे त्यामध्ये वाढ करून 5,000 रुपये पेन्शन या ठिकाणी देण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, भगिनींनो, अशाच प्रकारची मागणी आपण अनेक दिवसापासून या ठिकाणी करतो आहोत। तर पूर्ण राज्यभर या मागण्या झाल्या पाहिजेत, अशाच पद्धतीचे मोर्चे, आंदोलने झाले पाहिजेत। तर विविध संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलने होणे गरजेचे आहे, तरच निराधार, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या महिलांचे, भगिनींचे जे काही अडचणी आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे। आणि जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील महिला लाभार्थी आहेत त्यांच्या KYCमुळे थकीत अनुदान राहिलेले आहे, 5-6 महिन्यापासूनचे थकीत अनुदान आहे, ते सरकारने लवकरात लवकर देणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, भगिनींनो, तुम्हाला याबाबत काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच पद्धतीचे आंदोलन होणे गरजेचे आहे त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आपल्या सर्व निराधारांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजेत आणि त्यांची माहिती पोहोचली पाहिजेत, म्हणजे सर्वांना मार्गदर्शन मिळाले, माहिती मिळाली, तर अशा पद्धतीची चेतना निर्माण होऊन आपले आणखी आंदोलन झाले तर सरकारला या ठिकाणी आपल्या समस्या कळतील आणि आपली पेन्शन वाढ होऊ शकते, आपल्या विविध मागण्या पूर्ण होऊ शकतात। तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।